नमस्कार मित्रांनो, आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. अखेर राज्य सरकारकडून माझा लाडका भाऊ योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यावरूनच आता राज्य सरकारने माझा लाडका भाऊ देखील ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आपण GR पाहू शकता. कालच शासनाकडून या GRचे निर्गमित करण्यात आलेलं आहे. तर आपण प्रस्तावनेमध्ये पाहू शकता, या योजनेचे नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण असे या योजनेला सरकारकडून नाव देण्यात आलेले आहे. तर आपण हा GR पाहू शकता. या योजनेचा कोणत्या तरुणांना मिळणार लाभ, पात्रता काय आहे, कागदपत्रे, अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. इथे पाहू शकता आपण, राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहेत. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत. विशेषतः यामध्ये 12वी पास, विविध ट्रेडमधील ITI पदवीधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश जास्त आहे. सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हा GR आपण पाहू शकता. महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना दिनांक 3 डिसेंबर 1974 पासून राबविण्यात येत होती. सदर योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते. त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्या याकरिता सदर योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता शासन निर्णय पहा मित्रांनो. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता, एम्प्लॉयबिलिटी वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर आपण योजनेचे स्वरूप काय आहे हे पाहू शकता. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जाणार आहेत. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल. तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाच्या संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील. या उपक्रमांतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवारांची नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांची राहणार आहे. आता यामध्ये कोण पात्र असणार आहे ते आपण पुढे पाहूया. 12वी झालेले सर्व तरुण, ITI पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील. सदर योजनेकरिता उमेदवारांची पात्रता खालीलप्रमाणे बघा मित्रांनो. उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI पदविका, पदवी, पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.
उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणार आहे. उमेदवाराची आधार नोंदणी केलेली असावी लागणार आहे. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे लागणार आहे. उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा लागणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. आस्थापना उद्योग महामंडळामार्फत विनाअनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्यप्रशिक्षणाद्वारे कुशल अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित असणार आहे. सदर कार्यप्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असणार आहे. सदरच्या 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण देणाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाणार आहे. सदर विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे असणार आहे. 12वी पास विद्यार्थ्यांना प्रतिमाह 6,000 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. ITI पदविका यांना 8,000 रुपये प्रतिमाह विद्यावेतन दिले जाणार आहे. पदवीधर पदव्युत्तर यांना 10,000 रुपये दरमहा दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षण देणाऱ्यांना अदा करण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षण देणाऱ्याची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षण देणाऱ्याचे विद्यावेतन प्रशिक्षण देणाऱ्याचे थेट बँक खात्यात DBT ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी राज्य शासनाकडून माझा लाडका भाऊ योजनेसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आपण या योजनेचा सदरील GR पाहून खाली दिलेल्या लिंकवरून GR पहा आणि सदरील योजनेचा आपण पूर्णपणे लाभ घेऊ शकता. तर चला मित्रांनो, अशाच आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल नोटिफिकेशन देखील नक्की ऑन करून ठेवा. चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. आपण हमीपत्रावर सही करून आपला फोटो आपण ऑनलाईन अर्ज करत असाल तर ऑनलाईन अपलोड करायचा आहे, किंवा ऑफलाईन जर आपण अर्ज भरत असाल तर सर्व पर्यायासमोर टिक मार्क करून मगच आपण अर्ज हा सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे आपण जर अर्ज सादर केला तर आपला अर्ज बाद